बघा, मागच्या 2 दिवसात आपण सगळ्या लँग्वेजचा ओव्हरव्ह्यू घेत होतो. आणि आजपासून आपल्याला काय करायचंय सर? सी लँग्वेजला बेस बेस धरून पुढे जायचंय. पहिले 3 दिवस सी लँग्वेज होईल आपल्याकडे. ओके. तर त्याच्यामध्ये पहिला हा जो टॉपिक आहे टोकन, तो प्रत्येक लँग्वेज मध्ये सेम आहे. सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन सगळ्यांमध्ये. तर टोकन म्हणजे काय हो? काही नाही सर, टोकन म्हणजे काय की प्रत्येक लँग्वेजला एक कॅरेक्टर सेट आहे. जसं म्हणजे काय कॅरेक्टर सेट म्हणजे काय हो सर? जसं मराठीला कॅरेक्टर सेट काय आहे हो? अ आई. इंग्लिशचा कॅरेक्टर सेट काय? एबीसीडी. पहिल्यांदा आपण कुठलीही लँग्वेज शिकताना काय शिकतो? त्याचा कॅरेक्टर सेट. तुम्हाला मराठीचा कॅरेक्टर सेट अ आई आहे ना. मग तुम्ही एकदा कॅरेक्टर सेट शिकलात की मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असते हो? शब्द. है ना. कॅरेक्टर सेट सर एबीसीडी आलं त्याच्यानंतर मी शिकतो ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. आणि एकदा का पुन्हा शब्द यायला लागले की मग मी टेन्शन घेतो कशाचं? ग्रामरचं. है ना. तर टोकन म्हणजे काय? काही नाही सर. एव्हरी लँग्वेज हॅज अ कॅरेक्टर सेट. युझिंग दिस कॅरेक्टर सेट वी कन्स्ट्रक्ट दी वर्ड अँड दिस वर्ड आर नथिंग बट काय सर? टोकन. प्रत्येक लँग्वेजला एक कॅरेक्टर सेट आहे. त्या कॅरेक्टर सेटचा वापर करून आपण काय तयार करतोय? शब्द. त्या शब्दालाच पुस्तकी भाषेत काय म्हणतात? टोकन. त्या शब्दालाच पुस्तकी भाषेत काय म्हणतात सर? टोकन. आणि प्रत्येक शब्दाला पुन्हा मिनिंग आहे. या शब्दाला फंक्शन म्हणा सर, या शब्दाला ऍरे म्हणा सर, है ना. तर पुन्हा एव्हरी वर्ड हॅज अ मिनिंग. अकॉर्डिंग टू देअर मिनिंग टोकन्स आर अगेन क्लासिफाईड इनटू डिफरंट टाइप्स. है ना. आता हे प्रोग्रामिंग मध्ये आपण शिकणार नंतर येईल असं की समजा एखादं नाव आहे त्याच्या समोर तुम्हाला पॅरेंथेसिस दिसले, हा टोकन तर आहे सर. नाव आहे समोर पॅरेंथेसिस आहेत, हे टोकन तर आहे. पण याला म्हणायचं फंक्शन. का फंक्शन म्हणायचं सर? कारण कुठल्याही शब्दाच्या समोर पॅरेंथेसिस आले की त्याला काय म्हणायचं? फंक्शन. कुठल्याही शब्दाच्या समोर स्क्वेअर ब्रॅकेट आले की त्याला काय म्हणायचं सर? सगळ्याच लँग्वेज मध्ये ऍरे. म्हणजे टोकनला परत क्लासिफाय केले त्याच्या मिनिंगच्या बेसिसवर. या शब्दाला कीवर्ड म्हणा, याला कॉन्स्टंट म्हणा, हे हळूहळू येईल. पण पहिल्यांदा टोकन कुणाला म्हणायचे लक्ष द्या. टोकन जर शिकायचं असेल तर अगोदर तुम्हाला कॅरेक्टर सेट माहिती पाहिजे. जसं मराठीचा कॅरेक्टर सेट काय आहे सर? अ आई. मराठीमध्ये जो काही शब्द बोलतो तो शब्द कशापासून बनलेला आहे सर? अ आई. अ आई पासून. इंग्लिश मध्ये जे काही बोलतो तो शब्द इंग्लिश मधला कशापासून बनलेला असते? एबीसीडी. जपानीज लँग्वेज आहे तर त्यांचा कॅरेक्टर सेट काहीतरी असेल, चिंग चॉंग चिंग काहीतरी असेल. लक्षात येईल. टोकन म्हणलं की पहिलं डेफिनेशन तर लिहायचं. एव्हरी लँग्वेज हॅव इट्स ओन कॅरेक्टर सेट. एव्हरी लँग्वेज हॅज इट्स ओन कॅरेक्टर सेट. By using that character set, we will construct the word. That word is nothing but token. आणि परत त्या शब्दाला मिनिंग आहे. त्याच्या मिनिंगच्या बेसिसवर परत टोकनला काय केले? क्लासिफाय. तर ते बघू आपण. पण सी लँग्वेजचा कॅरेक्टर सेट काय आहे सर? इन सी लँग्वेज कॅरेक्टर सेट इन्क्लूड्स. इन सी लँग्वेज कॅरेक्टर सेट इन्क्लूड्स. तर सी लँग्वेजचा कॅरेक्टर सेट काय? कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड, 0 to 9 आणि काय स्पेशल सिम्बल्स. म्हणजे सी लँग्वेज मध्ये जो काही शब्द तयार करणार आहोत तो शब्द कशापासून बनलेला पाहिजे? यांच्यापासून. मी सी लँग्वेज मध्ये कोडिंग कसं लिहायचं नंतर सांगतो, पण सी लँग्वेज मध्ये मी असं लिहू शकतो का? नाही लिहू शकत. कारण हे श यांच्या कॅरेक्टर सेट मध्ये पडतंय का? नाही. काय पडतंय सर? कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड, 0 to 9. मग मी सी लँग्वेज मध्ये असं लिहू शकतो का? हा सर लिहू शकतो. कारण यस पडतंय सर या अल्फाबेट एच काही नाही, है ना. तर हे टोकन आहे. हे पण काय सर? एक टोकन आहे, है ना. कुठल्याही शब्दाच्या समोर असं जर पॅरेंथेसिस आले तर त्याला काय म्हणणार मी? फंक्शन. टोकन तर आहे सर हे. कारण एस एच यांच्या कॅरेक्टर सेट मध्ये आहे. हे पॅरेंथेसिस कुठे येते? स्पेशल सिम्बल्स मध्ये. ओपन क्लोज. टोकन तर आहे. टोकन तर आहे, मिनिंगफुल वर्ड तर आहे. पण या टोकनला मी काय म्हणणार सर? फंक्शन. काय म्हणणार याला? हे नंतर शिकणार आहोत डिटेलमध्ये. पण काही शब्दांना फंक्शन म्हणा, काही शब्दांना काय म्हणा? ऍरे क्लासिफिकेशन केले. ओके. काय शिकले सर इथवर? काहीच नाही. तुम्ही रिव्हिजन करू शकता नंतर. टोकन म्हणजे काय? एव्हरी लँग्वेज हॅव इट्स ओन कॅरेक्टर सेट.
सी लँग्वेजचा कॅरेक्टर सेट काय आहे सर? मग कॅपिटल ए टू झेड, स्मॉल ए टू झेड, 0 to 9 आणि स्पेशल सिम्बल्स. म्हणजे काय सर, सी लँग्वेज मध्ये जो कुठला शब्द लिहिणार आहे तो यांच्यापासूनच बनलेला पाहिजे. ओके. आणि मग प्रत्येक शब्दाला काहीतरी मिनिंग आहे. या शब्दाला कॉन्स्टंट म्हणा, या शब्दाला कीवर्ड, या शब्दाला आयडेंटिफायर क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्या मिनिंगच्या बेसिसवर. ओके ओके. तर टोकनचे टाईप किती आहेत सर? असे 5 आहेत. प्रत्येक शब्दाला काहीतरी मिनिंग आहे, प्रत्येक शब्दाला काहीतरी असा मिनिंग आहे. काही शब्दांना तुम्ही काय म्हणा? कीवर्ड. काही शब्दांना कॉन्स्टंट, काही शब्दांना ऑपरेटर, काही शब्दांना काय म्हणा? स्पेशल सिम्बल्स. आणखीन एक आहे सर, काही शब्दांना तुम्ही काय म्हणा? स्ट्रिंग. ओके. टाइप्स ऑफ टोकन हे ना आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये याला बघूत. ओके. टाइप्स ऑफ टोकन, कीवर्ड कुणाला म्हणायचं, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, ऑपरेटर, हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. तर आज फक्त हा व्हिडिओ कशासाठी बनवलाय सर? टोकन. टोकन म्हणजे काय सर? एव्हरी लँग्वेज हॅव इट्स ओन कॅरेक्टर सेट. बाय युझिंग दॅट कॅरेक्टर सेट वी विल कन्स्ट्रक्ट दी वर्ड. दॅट वर्ड इज नथिंग बट